पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा ही तर आपली संस्कृती आहे. पण कधी कधी अनोळखी पाहुणे येतात. अशा वेळी काय करायचं हेच कळत नाही. असाच एक अनोळखी पाहुणा घुसलाय मंत्र्याच्या घरी. आता बघूयात त्याचं काय म्हणणं आहे आणि तो कोण पाहुणा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या स्पर्धेत 4 तुरे मिळवलेल्या या जोडीचं नम्रता आवटे आणि ऋषिकेश जोशी. आया है राजा, राजा के संग संग आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो रे झूम लो, शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसे गलेल यारो, अरे सच सच कहता हूँ डट डट रहता, रे आया है राजा, लोगो रे लोगो, अरे राजा के संग संग झूम लो रे झूम, रे आया है. चांगदेवराव पाटील आया है राजा. उघडा दरवाजा. झाल्या तिन्ही साजा करून शिरदर साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा. अगं बाई हे आले वाटतं. अय्या ₹100 होय. थांबा तांदूळ आणते. तांदूळ मग तुरडाळ हवी आहे काय तुला? फार महाग झाली आहे. अरे वा, काय मागायचं याचं भान आहे की तुला? मग द्या डबाबर. वॉचमन याला आत कोणी सोडलं? अहो त्यानं नाही सोडलं ना आत मला. अच्छा, म्हणजे आमच्या उंच गेट वरून तू काय बांबू उडी मारून आला? दरवाजातच गप्पा मारूया का? यावे यावे. हा बोल. मी वाघ. आडनाव आधी नाव सांगा बाबा. हो बाई, आधीच आमचं हसं झालंय, त्याच्यात तुम्ही जबड्यावर का हसता माझ्या? अरे सगळ्यांना असंच वाटतं की आपण वाघ आहोत म्हणून. आमच्या यांनाही असाच गैरसमज आहे. तुम्हाला पटत नाही का? थांबा दाखवतो. एक मिनिट. तू शर्ट का काढतोयस? नाही नाही, मी खरंच एकटी. इकडे पहा आधी. वाघाची छाती दाखवतोय तुम्हाला मी. रे तू खरं वाघ आहेस? मग नाही, रोज आमच्याकडे ते लांडगे कोल्हे कुत्रे येत असतात ना. वाघ कधी आला नव्हता. मला सांग, तू हा शर्ट का घातलायस वरून? माणसाला छाती दाखवायची छाती नाही हो माझी. शेपटी ती कुठे घातलीस? ती मी कमरेला गुंडाळून ठेवलेली आहे. का? त्याची काही कारण आहेत बाई. ठळक ठळक सांग. तुम्ही सांगा, सैल पॅन्टमध्ये कधी पळालाय तुम्ही? सैल पॅन्टात उडी मारली आहे कधी? छे छे. अशीच मी उडी मारली आणि मी फक्त पुढे गेलो, पॅन्ट मागे राहिली. असा प्रॉब्लेम परत येऊ नये म्हणून मी माझा बेल्ट म्हणून ही शेफ्टी वापरतो, सेफ्टीसाठी. बरं बरं, कळलं. ते आता दुसरं कारण सांग. दुसरं कारण ते फार महत्वाचं आणि भयंकर कारण आहे. काय बरं? बाई, हल्ली आम्हाला बघता क्षणी शिकार होतोय आमची. त्या सेफ्टीवरनं ओळखतात लोक मला. स्वतःची ओळख लपवणं तुम्हाला जमतं, आम्ही काय करायचं? म्हणून मग मला लक्षात आलं की आपण आपली ओळख लपवण्यासाठी आपण आधी आपली सेफ्टी लपवूया. अहो बाई, केवढं जोरात मारलत मला तुम्ही. काय झालं? अहो, मी असा निमूट रस्ता क्रॉस करत होतो. इकडनं एक गाडी अशी आली वेगात. मी रस्त्याच्या मध्ये इतका कर्कचून ब्रेक दाबला, मी कम्प्लिटली पांढरा फटक पडलो होतो. त्याला वाटलं झेब्रा क्रॉसिंग म्हणून अंगावरनं गेला हराम. बाई, जरा मी मोकळा होऊ का? तू इकडे मोकळा व्हायला आलायस? बाहेर आहे ना सुलभ शौचालय. हो बाई, त्या सुलभ शौचालयावरच तुमच्या चांगदेवरावांचं नाव वाचलं म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि मला तसं मोकळं व्हायचं नाहीये. मग कसं व्हायचंय? काय झालंय, माझी सेफ्टी अशी मी गुंडाळून ना फार मला अस्वस्थ व्हायला लागलेलं आहे. म्हणून म्हटलं जरा सेफ्टीला हवा देता आली असती, म्हणजे मग मला हवा तसं बसता आलं असतं आईस पाईस. बरं, कर बघू सैल शेफ्टी. मला पण बघायचीच शेप. अरे काय झालं? दुखलं का? गुदगुली झाली मला. बरं बोल. मी पन्हा मागायला आलोय. अरे तू वाघ आहेस ना, मग वाघ ना तसा. हिवाळ्यात कुठं आलोय पन्ह? अहो बाई, पन्हा नाही हो, मग पनाह. पनाह पन्हा पन्हा सांगतो, हिला लक्षात येत नाहीये. आश्रय द्या मला. आश्रय म्हणजे काय? 10% फ्लॅट हवाय मला. प्राण्यांना असला कुठला कोटा वगैरे असेल असं नाही वाटत मला. अहो, तो कोटाच नाही आहे हे मला माहिती आहे, म्हणून तुमच्या यांना सांगायला आलोय की कोटा ना कोटा तरी माझ्यासाठी कोटा काढा. बर, हे बघ, तू काही अपंग नाहीयेस. तुझ्याकडे जातीचं प्रमाणपत्र नाहीये. वाघाची जात आहे माझी. ए जा, तिचा काही उपयोग नाही. तू काही स्वातंत्र्य सैनिक नाहीयेस. स्वातंत्र्य सैनिक तसं काय असतंय?
स्वातंत्र्य सैनिकांसाठी एक वेगळा कोटा असतो ना. हो हा. नाही मग तर तुम्हाला मला द्यायलाच पाहिजे बरं का. माझे आजोबा खूप मोठे स्वातंत्र्य सैनिक होते. हो हा त्यांनी साऊथ मध्ये खूप मोठी अशी संघटना उभी केलेली होती. हो का. बर कुठली. लिट्टे. लिट्टे. हे कुठे ऐकलं नव्हतं मी. हिट्टे संघटना आहे ती. लिबरेशन टायगर ऑफ तमिळ एलम. बरोबर. तमिळ वाघ. आमच्या आजोबांनी त्या संघटनेचं एक प्रार्थना गीत रचलेलं होतं. काय मस्त होतं बाई. कुठलं कुठलं. जगड जगड जगडम चेसिस्तम रगड रगड रगडम दिन्युस्तम दिगडो दिगडो गरलम मे मेरा पिडगुलम. जगड जगड जगडम चेसिस्तम रगड रगड रगडम दिन्युस्तम दिगडो दिगडो गरलम मे मेरा पिडगुलम. हे मरल 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 रानीरा मरल 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 निंगेस्ता बबल तिरुल गरलम माफिल के डमरुतम. माऊ पेले निप्पेल उप्पेना माऊल कत्तुल वंदना माऊल जेबुक पिक्की टिल्ली पोए. रम पम 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 जगड जगड जगडम चेसिस्तम रगड रगड रगडम दिन्युस्तम दिगडो दिगडो गरलम मे मेरा पिडगुलम. वा वा काय प्रार्थना गीत होतं तुमचं. तर म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आजोबा होते ना. तू नव्हतास. गेलं गाणं वाया. हे बघ जर तू ऍक्टर असतास ना तर मी मिळवून दिली असती तुला एखादी रूम. बाई पूर्वी मी प्रायोगिक व्याघ्र नाट्य स्पर्धेमध्ये बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड घेतलेला आहे. काय सांगतोस. नटसम्राट नावाचं नाटक केलेलं होतं मी. हो आणि माझं स्वगत ऐकून काय परीक्षकांची गत झाली बाई. काय काय होतं बरं स्वगत. आलं 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 माझ्या लक्षात परीक्षकांची काय गत झाली असेल ते. मोहन वाघांच्या हस्ते बक्षीस घेतलेलं आहे मी. हो आयाळ असलेला एकमेव वाघ होता तो. आया खरंच. सर्कशीच्या नाटकांमध्ये काशीनाथ घाणेकर म्हणून ओळखायचे मला. अहो एंट्रीला टाळ्या घ्यायचो मी. हो म्हणून म्हणतो टाळू नका मला. मला एक घर हवंय बाई, मला एक घर हवं. अरे अरे वाघा मी तुला नाही देऊ शकत घर. बाई प्लीज माझी पंचायत झाली. तुमच्या यांना सांगा ना प्लीज काहीतरी करा म्हणा. काय त्यांना काय सांगायचं मला विचार ना. अरे एकही जागा शिल्लक नाहीये. नॅशनल पार्कामध्ये एवढ्या सगळ्या स्कीम्स काढल्या तुम्ही. एवढ्या झोपड्या उभारल्या. एवढे टॉवर उभे केले. मी इथला भूमिपुत्र आहे. मला कुणी कुत्र विचारत नाही. मला एक 1 BHK देतात ते तुम्हाला. अरे पण तुला घर दिलं तर आमची माणसं कुठे राहणार. नॅशनल पार्क तुम्ही जर घेतलेलं असेल तर मग आम्हाला गुहागर द्या. गुहागर. हो गुहा हे कोणाचं घर असतं. वाघाचं. हा नावातच ते आमचं आहे. तुम्ही आमचं नॅशनल पार्क घेतलं मग आम्हाला पण काहीतरी पाहिजे. तू काय धमकी देतोस काय रे मला. आता मात्र माझी सटकली रे. जिसमें है दम वो है वाघोबा सिंगम. चांगल्याला सांगा मला चांगलं घर द्यायला नाहीतर तुमची खैर नाही. सिंगम. आणि जर मला तुम्ही घर दिलं नाही तर मात्र मी तुमच्या याच घरात राहणार जेवणार खाणार झोपणार. सिंगम. आणि मग मात्र मी तुमचं करणार चिंगम. सिंगम. बघा तुमची ही डरकाळी कशी वाटली परीक्षकांना. स्वप्नील सर. ऋषिकेश आणि नम्रता जो विषय तुझा होता तो अत्यंत इंटरेस्टिंग होता पण तो एंटरटेनिंग तितकासा नाही होऊ शकला असं माझं प्रांजल मत आहे. माझ्यासाठी हा प्लॅटफॉर्म ह्युमरचा प्लॅटफॉर्म आहे आणि ही बॉटम लाईन आहे मी इथे बसून जज करताना. तर ह्युमर थोडासा कमी पडला असं मला वाटतं पण अ ग्रेट एफर्ट. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. महेश सर. थोडी एंटरटेनमेंट व्हॅल्यू डेफिनेटली कमी होती. इनहेरंट त्याच्यात तो जो आपल्याला एक विनोद हवा असतो ह्या मंचावरती जो आम्ही विनोद अपेक्षित करतो तो विनोद थोडासा कमी पडला पण तुमचा एफर्ट एक्सलंट होता नो डाऊट. कारण तुम्ही दोघांनीही त्याच्यामधून काय ना काहीतरी काढायचा प्रयत्न मनापासून केलात. सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. कीप इट अप. ऑल द बेस्ट. क्या बात है. बघूयात किती गुण मिळत आहेत. महेश सर. 9 गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर. 8.5 गुण याचा अर्थ 3 तुरे तुमचे. या आणि आता तुम्हाला जे कमिट केलं होतं ते सरप्राईज फोडायची वेळ आलेली आहे. तिकडे जी एक जागा रिकामी आहे ना ती आता भरणार आहे. तुमच्यासाठी 2 मित्र येणार आहेत बरं का भेटायला तुम्हाला. जे तुमचे अजिबात मित्र नसतील. जे इथून पुढे फू बाय फू मध्ये तुम्हाला टक्कर देण्यासाठी येणार आहेत. फू बाय फूची फू पुरुष फू जोडी विजय पटवर्धन आणि
सतीश तारे.